व्यसनी नवरा मिळणं हे मागील जन्माचे पाप असू शकतं की आताचे कर्म? चला तर मग बघूयात. मित्रांनो, आयुष्यात काही महिलांना प्रेमळ, जबाबदार आणि कुटुंब सांभाळणारा नवरा मिळतो. पण काहींच्या नशिबात येतो दारू पिणारा, भांडखोर आणि घर उद्ध्वस्त करणारा नवरा. असं का होतं? हे फक्त नशीब असतं का मागच्या जन्मातील कर्मांचा परिणाम असतो? गरुड पुराणानुसार काही नाती ही फक्त सुख देण्यासाठी नसतात. काही नाती आपल्या आयुष्यात धडा शिकवण्यासाठीही येतात. काही वेळा आपण ज्या दुःखातून जातो तेच आपल्याला मजबूत बनवत असतं. तर खरंच व्यसनी नवरा मिळणं म्हणजे मागच्या जन्मीचे पाप आहे का? की यामागे दुसरंच गूढ सत्य दडलं आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार या रहस्यांचा संपूर्ण उलगडा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की माहिती प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक स्त्रियांच्या मनात एक प्रश्न वारंवार येतो. आयुष्यात चांगले संस्कार असतानाही काहींना व्यसनी, दारू पिणारा, रागीट किंवा जबाबदारी न पाळणारा नवरा का मिळतो? हे फक्त नशीब असतं का? मागच्या जन्माचे कर्मफळ असते का? गरुड पुराणात याबद्दल काही सांगितलेलं आहे का? आज आपण या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. गरुड पुराण धर्मग्रंथ आणि अध्यात्म हे कोणालाही दोष देण्यासाठी नाहीत. ते जीवन समजण्यासाठी, कर्माचे नियम समजण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. त्यामुळे तुला असा नवरा मिळाला म्हणजे तुझं पाप आहे असं सगळं निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. गरुड पुराणानुसार प्रत्येक जीव आपल्या कर्माचे फळ भोगतो. हे कर्म फक्त मागच्या जन्माचे नसते, तर या जन्मातील निर्णय, संगत, विचार, वागणूक आणि परिस्थिती यांचाही यात समावेश असतो. म्हणजेच विवाहात मिळणारा जोडीदार हा केवळ शिक्षा असतो, तर अनेक वेळा शिकवण, परीक्षा आणि आत्मजागृतीचा मार्गही असतो. कधीकधी एखाद्या स्त्रीला व्यसनी नवरा मिळतो कारण तिला स्वतःची शक्ती ओळखायची असते. ती आयुष्यभर इतरांसाठी जगलेली असते, स्वतःचा आवाज दाबलेला असतो. अशा वेळी कठीण नातं तिला स्वतःसाठी उभं राहायला शिकवतं. हे कर्मफळापेक्षा जीवनातील धडा असू शकतो. गरुड पुराणात व्यसनाबद्दल सांगितले आहे की दारू, जुगार, असत्य, हिंसा, लोभ, क्रोध आणि वासना हे मनुष्याला अधःपतनाकडे नेतात. जो पुरुष स्वतः व्यसनात राहतो तो स्वतःचेच नव्हे तर कुटुंबाचेही नुकसान करतो. अशा व्यक्तीला पुढील जन्मात कठीण फळ मिळते असे सांगितले जाते. म्हणजेच व्यसनी नवरा मिळाला तर पत्नीचे पाप केले आहे असे नाही. अनेक वेळा त्या पुरुषांचे स्वतःचे कर्म, त्यांची निवड, त्यांची संगत आणि संस्कार यामुळे तो त्या मार्गावर गेलेला असतो. पत्नी फक्त त्या परिस्थितीत अडकलेली असू शकते. काही लोक म्हणतात मागच्या जन्मी पतीचा अपमान केला असेल म्हणून या जन्मी वाईट नवरा मिळाला. पण हे सरसकट सत्य नाही. धर्मग्रंथ कोणालाही घाबरवण्यासाठी नसतात. कर्म खूप सूक्ष्म असते. एका घटनेनुसार संपूर्ण आयुष्य ठरत नाही. गरुड पुराणानुसार काही कर्मांचे परिणाम नात्यामधून येतात. जसे ज्याने इतरांच्या संसारात विघ्न आणले असेल त्याला स्वतःच्या संसारात क्लेश येऊ शकतात. ज्याने दुसऱ्याच्या अश्रूंवर आनंद घेतला असेल त्याला दुःखाची चव चाखावी लागू शकते. ज्याने विश्वासघात केला असेल त्याला नात्यात फसवणूक अनुभवावी लागू शकते. परंतु हे सर्व निश्चित नियम नसून कर्माच्या तत्त्वाचे उदाहरण आहे. कधीकधी व्यसनी नवरा मिळणे हे स्त्रीच्या चुकीपेक्षा समाजातील चुकीच्या निवडीमुळेही असू शकते. लग्न करताना फक्त पैसा, नोकरी, घर, बाह्यरूप, नातेवाईकांचा दबाव यावर निर्णय घेतला जातो. स्वभाव, सवयी, जबाबदारी, राग, व्यसन आहे का या सगळ्या गोष्टी तपासले जात नाहीत. मग नंतर अडचणी येतात. गरुड पुराण आपल्याला सांगते की निर्णय घेताना विवेक वापरा. अंधश्रद्धा, लोभ, दिखावा, घाई या कारणामुळे घेतलेले निर्णय दुःख देतात. व्यसनी नवरा मिळाल्यावर स्त्रीने काय करावे? सर्वप्रथम स्वतःला दोष देणे थांबवावे. मी पापी आहे म्हणून असं झालं असे मानू नये. कारण दोषी तो आहे जो व्यसन करतो, त्रास देतो, जबाबदारी टाळतो. दुसरे म्हणजे शांतपणे परिस्थिती समजून घ्यावी. त्याला खरंच बदलायचं आहे का? तो उपचार घ्यायला तयार आहे का? तो घराची जबाबदारी मान्य करतो का? तो हिंसक आहे का? हे पाहणे आवश्यक आहे. जर पुरुषाला
बदलायची इच्छा असेल तर त्याला साथ द्यावी. समुपदेशन डॉक्टर, व्यसनमुक्ती केंद्र, कुटुंबांचा आधार, सकारात्मकता वातावरण यामुळे बदल शक्य असतो. जर पुरुष बदलत नसेल तर रोज त्रास देत असेल, पैसे उधळत असेल, हिंसा करत असेल, मुलांवर परिणाम होत असेल तर स्त्रीने स्वतःचे आणि मुलांचे रक्षण करणे हेच धर्म आहे. सहन करणे म्हणजेच पुण्य असे नाही. अन्याय सहन करणे कधीकधी अधर्म ठरतो. गरुड पुराणात धर्म म्हणजे योग्य कृती असे सांगितले जाते. म्हणजे जिथे स्वतःचा आत्मसन्मान वाचवणे गरजेचं आहे तिथे ठाम उभं राहणं हाच धर्म आहे. काही स्त्रिया म्हणतात, मी पूजा करते, व्रत करते, तरी नवरा सुधारत नाही. पूजा मनाला शक्ती देते, विवेक देते, धैर्य देते, पण दुसऱ्याची इच्छा बदलू शकत नाही. बदलासाठी त्या व्यक्तीची तयारी आवश्यक असते. मंत्र, जप, दान, व्रत याचे खरे फळ म्हणजे अतिरिक्त शक्ती. यातून योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. गरुड पुराणात दानाचे महत्त्व सांगितले आहे. दुःखी व्यक्तीला मदत करणे, अन्नदान, सेवा, सत्य बोलणे, संयम ठेवणे, आईवडिलांचा आदर करणे, स्त्रियांचा सन्मान करणे ही पुण्यकर्मे आहेत. हे पुण्यकर्म पुढील जीवन सुखी करतात असे सांगितले जाते. म्हणून जर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात कठीण नवरा आला असेल तर तिचं आयुष्य संपलं असं नाही. कधीकधी अशा संकटातून ती अधिक मजबूत, शहाणी, आत्मनिर्भर बनते. कर्माचा अर्थ शिक्षा एवढाच नाही, कर्माचा अर्थ संधीही आहे. काही नाती आपल्याला प्रेम देतात, काही नाती धडा देतात, काही नाती स्वतःची किंमत शिकवतात. व्यसनी नवरा असल्यामुळे स्त्रीने रोज काय करावे? सकाळी मन शांत ठेवावे, घरातील आर्थिक स्थिती हातात घ्यावी, स्वतःचे पैसे साठवावेत, मुलांचे शिक्षण सुरक्षित ठेवावे, विश्वास लोकांशी संपर्क ठेवावा, गरज पडल्यास कायदेशीर सल्लाही घ्यावा, शारीरिक हिंसा सहन करू नये, आध्यात्मिक उपाय करणे, दररोज प्रार्थना करा, हनुमान चालीसा, दत्तनाम, रामरक्षा, गायत्री मंत्र जप, अशा गोष्टी करत चला. घरात स्वच्छता ठेवा, रागाऐवजी शांततेत निर्णय घ्या, वाईट शब्द वापरू नका. हे उपाय नवऱ्याला जादूने बदलणार नाहीत, पण तुम्हाला स्थिरता देतील. गरुड पुराणानुसार व्यसन करणाऱ्या पुरुषाचे परिणाम काय? घरातील धन नष्ट होते, मान सन्मान कमी होतो, आरोग्य बिघडते, कुटुंब दूर जाते, मन अशांत होते, पुढील जन्मात दुःखद फळ मिळते असे वर्णन आहे. म्हणून व्यसन हे फक्त सवय नाही, ती आत्मनाशाचा मार्ग आहे. स्त्रीने स्वतःला वाचवावे. मी त्याला वाचवू शकते का? तू स्वतःला वाचवू शकतो का? मी मुलांसाठी सुरक्षित वातावरण देऊ शकते का? मी किती सहन करणार? माझा आत्मसन्मान कुठे आहे? हे प्रश्न विचारणे पाप नाही, हेच जागृती आहे. कधीकधी लोक समाजात म्हणतात, नवरा आहे तर सहन कर, पण धर्मग्रंथ कुठेही अन्याय सहन कर असं म्हणत नाही. ते सत्य, न्याय, करुणा आणि मर्यादा शिकवतात. जर नवरा व्यसन सोडून खरंच बदलला तर त्याला संधी द्या, पण वारंवार खोटं बोलत असेल, हिंसा करत असेल, फसवत असेल तर अंतर ठेवणेच योग्य ठरू शकते. काही जणी विचारतात, दुसरे लग्न केल्यावर चांगला जोडीदार मिळेल का? उत्तर आहे, प्रथम स्वतः बरी व्हा, स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवा, मग विवेकाने निर्णय घ्या. घाई करू नका. गरुड पुराणातील मोठा संदेश असा आहे की प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने उन्नती किंवा अधःपतन करतो. दुसऱ्याच्या पापाचा भार तुमच्यावर राहत नाही. म्हणून बेवडा नवरा मिळाला म्हणजे माझे पाप असे समजू नका. कदाचित ती तुमच्या जीवनातील परीक्षा असेल, कदाचित स्वतःला ओळखण्याची वेळ असेल, कदाचित चुकीच्या गोष्टींपासून बाहेर पडण्याची हाक असेल. तुमचं भविष्य अजूनही तुमच्या हातात आहे. आजपासून स्वतःला कमी समजू नका, दुःखाला नशीब बनवू नका, अन्यायाला धर्म समजू नका, भीतीला प्रेम समजू नका. स्वतःचा सन्मान करा, योग्य निर्णय घ्या, देवावर श्रद्धा ठेवा आणि कर्माने पुढे चला. शेवटी एवढंच, वाईट नवरा मिळाला म्हणून आयुष्य वाईट ठरत नाही. ज्यावेळी योग्य वेळ येते तेव्हा उरलेलं आयुष्य सुंदर होऊ शकतं. धैर्य ठेवा, विवेक ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हाईपही द्या. चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.